आणि आत्ता काही अशी माहिती येतेय, अपडेट्स हाती येत आहेत, ते म्हणजे एका तवेरामधली काही माणसं गायब झालेली आहेत. तवेरा देखील या पाण्यामध्ये बुडाली आहे का हे देखील कळू शकलेलं नाहीये. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत. महाडमध्ये पूल कोसळला आणि त्यात 2 बसेस बुडाल्या. मात्र आणखी काही वाहनं गेलीत. आपल्याबरोबर आशिष भालेकर आहेत, जे माहिती सांगतात की त्यांचे नातेवाईक सुद्धा जे इतर गाड्या होत्या. कोणती गाडी होती नेमकी? तवेरा गाडी होती. तवेरा गाडी होती. आणि ते कुठून निघाले होते आणि कुठे चालले होते आणि काही त्यांचा संपर्क वगैरे कधी झाला होता का? हो, त्या रात्री संध्याकाळी निघाले गोवाकडून ते 6:30 वाजता आणि 11 वाजता संपर्क झाला आमचा. ते जेवायला बसले पोलादपूरला आणि तिथून पुढे काही संपर्क होतच नाहीये. किती लोक होते गाडीत? गाडी 7 लोक आहेत, 5 जेंट्स आणि 2 लेडीज आहेत. अच्छा, कोण कोण आहेत? म्हणजे कुठले कुठले लोक आहेत? सगळे तुमचे नातेवाईक आहेत की तुमचे नातेवाईक किती आहेत त्यात? सगळे नातेवाईक आहेत. अच्छा, कोण कोण आहेत? म्हणजे 5 जेंट्स तुम्ही बोलता, म्हणजे त्यांची वय काय काय, त्यांचे नाव वगैरे? दिनेश कांबळे आहेत, आदिनाथ कांबळे आहेत, जेवण मिरगळ आहेत, रमेश मिरगळ आहेत, अजून 2 एक वयस्कर लेडीज आहेत आणि एक लहान मुलगी आहे. हे कुठून निघाले होते, कुठे चालले होते? ते गोवाकडून मुंबईत चालले होते. मुंबईला चालले होते. आणि जेव्हा पोलादपूरला थांबले त्यावेळेस काय संपर्क झाला होता, नेमकं काय बोलणं झालं? एवढंच की आम्ही जेवून निघालो पुढच्या प्रवासाला, मुंबईला निघालो म्हणून. कोणाशी संपर्क झाला होता? दिनेश कांबळीकडे. त्यानंतर त्यांचा काही संपर्क नाही, काय झालेलं नाही. अच्छा, इथे प्रशासनाने तुम्हाला किंवा पोलीस प्रशासनाने काही सांगितलंय नेमकं? तर त्यांचं तेच उत्तर आहे की बाबा आम्ही शोधकाम चालू आहे आमच्या जोरात आणि तेवढंच चालू आहे बस. तुमच्या तवेरा गाडी होती? हो, तवेरा गाडी आहे. आणि किती लोक होते ते? 7 जण आहेत. 7 जण. 7 जण आहेत. मग तुम्ही त्याबद्दल काही कंप्लेंट वगैरे केलेली आहे यांच्याकडे? दाखल केलं आहे मी इकडे, पोलिसांकडे गेलो मगाशी, आम्ही दाखल करून ठेवलं आहे. त्यांना इंटिमेट केलं आहे आम्ही. अच्छा, मात्र त्यांच्याकडून काही रिप्लाय नाही? अजून तरी काही रिप्लाय आलेला नाही. आणि कुठे त्यांचा शोधही लागलेला नाही? कुठेही नाही, शोध लागलेला नाही अजून. म्हणजे रात्री 11 पासून कुठलाही? 11:30 पासून कुठेच नाही. रात्री 11:30 पासून कुठेच नाही. हो. आशिष, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे आशिष आहेत, सांगत होते की यांचे नातेवाईक आहेत, 7 जण आहेत आणि ते तवेरामध्ये आहेत आणि ते सुद्धा बेपत्ता आहेत. पोलादपूरमध्ये त्यांनी जेवण केलं होतं आणि ते इथे यायला निघाले मुंबईकडे आणि त्यानंतर बेपत्ता झाले.